राज्यात कुपोषित बालकांची चिंताजनक माझा उघडा डोळे बघा नीट 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर पाहूयात 100 हेडलाईन्स। नाशिकसह परिसरात पावसाची संततधार। गंगापूर धरणातून 3000 क्युसेकनं विसर्ग। रामकुंड परिसरातील छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली। नाशिकमध्ये गोदावरी नदीला पुरात तरुणांची सुरक्षा रक्षकांसमोर स्टंटबाजी। प्रशासनानं वारंवार आवाहन करूनही जीव धोक्यात घालत तरुणांची स्टंटबाजी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर। नद्या आणि नाले दुथडी भरून तेलारी धरण 70% भरलं। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये गुलमोहर हॉटेलसमोर रस्ता पाण्याखाली। रेल्वे स्थानकात जाणारा रस्ता देखील पाण्यात। रत्नागिरीच्या परशुराम घाटात वाहतुकीला मोठा अडथळा। दुपारपासून पावसाचा जोर वाढल्यानं वाहतुकीचा खोळंबा। रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, रोहा आणि नागोठणे परिसरात मुसळधार पाऊस। धरणांच्या पातळीत कमालीची वाढ। पुण्यातील घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून 6000 क्युसेकनं विसर्ग। उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबवला। आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय। सांगलीच्या कृष्णा नदीवरील डिग्रज बंधारा ओव्हरफ्लो। वाहत्या पात्राजवळ जेसीबी लावून बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न। यवतमाळच्या दत्त चौक ते वीर वामनराव चौक मार्गावरील नाल्याच्या चुकीच्या बांधकामामुळे व्यापारी त्रस्त। रस्त्यावरचं पाणी थेट दुकानात शिरत असल्यामुळे व्यापारी संतप्त। गोंदियातील वैनगंगा नदीच्या पातळीत वाढ। धापेवारा बॅरेजचे 7 दरवाजे उघडले। 45,000 क्युसेकनं विसर्ग। भंडाऱ्याच्या गोसे खुर्द धरणाचे 5 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले। 25,000 क्युसेकनं वैनगंगेच्या पात्रात विसर्ग। वाडा तालुक्यात वाहत्या नदीतून तराफ्याचा आधार घेऊन विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास। प्रशासनानं उपाययोजना करण्याची मागणी। गडचिरोलीत आदिवासी बांधवांचा खांद्यावर गाडी घेत तुडुंब भरलेल्या नाल्यातून जीवघेणा प्रवास। गुंडेनूर परिसरातली घटना। नवी मुंबईत ऐरोली सेक्टर 20 मधील रहिवासी सोसायटीतली संरक्षक भिंत कोसळली। बाजूला सुरू असलेल्या कन्स्ट्रक्शन कामामुळे भिंत पडल्याची माहिती। वांद्र्यामध्ये समुद्रात बुडणाऱ्या एका महिलेला कर्तव्यावरील पोलीस अंमलदारांनी वाचवलं। साईनाथ देवडे हे गस्त घालत असताना महिला समुद्रात बुडत असल्याचं दिसताच त्यांनी जीवाची पर्वा न करता महिलेचे प्राण वाचवले। बीडच्या शेलगावमध्ये पेरलेलं सोयाबीन बियाणं न उगवल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। कृषी विभागानं पंचनामा करून तात्काळ भरपाई देण्याची मागणी। विधान परिषदेत अंमली पदार्थांच्या तस्करीवर विस्तृत चर्चा। राज्यासमोर नव्या हायड्रो गांजाच्या तस्करीचं मोठं आव्हान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा। ड्रग्स माफिया नवीन चिचकरनं ऑस्ट्रेलियात बेट खरेदी करून हायड्रो गांजाची निर्मिती केली। तस्करीत पोस्टाचे कर्मचारी पोलिसांचा सहभाग असल्याची माहिती। हायड्रो गांजा तस्करीतील पोलिसांचं निलंबन बडतर्फी। विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। वाळूच्या 24 तास वाहतुकीला परवानगी। महसूल मंत्र्यांची विधानसभेत घोषणा। वाळू उत्खननाला मात्र सकाळी 6 ते संध्याकाळी 5 पर्यंतच परवानगी। दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा। दिशाचा मृत्यू अपघातीच या युक्तिवादावर पोलीस ठाम। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सतीश सालियन यांच्या याचिकेवर 2 आठवड्यात उत्तर द्या। हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश। ज्या विषयाशी माझा संबंध नाही त्या संदर्भात मी बोलत नाही। दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया देणं टाळलं। दिशा सालियन प्रकरणात सत्ता आणि यंत्रणांचा गैरवापर। संजय राऊतांचा आरोप। फडणवीस नितेश राणेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागावी। राऊतांची मागणी। दिशा सालियन प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचं काम